स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। संतांची दडपण असते मायबा। कूट म्हणजे काय लक्षात भिंती खचल्या, मंदिर कूट प्रकरणाचा उपदेश आहे, लोपदेश अलौकिक आहे, पुरातन करस्थळी मारुती मंदिराची दुरावस्था, भिंती खचल्या, मंदिर परिसरात झुडपांची वाढ झालेली असून याकडे स्थानिक चिंचेच्या पानावर चिंच सर्वांना परिचित आहे, चिंच माहित नाही असं एकही व्यक्ती उपवास करतात, मनोभावे मारुतीची उपासना करतात। अनेक जण देवळात मारुतीरायांची तेलाने अभिषेक करून आपली मनोकामना पूर्ण प्रार्थना पूजा अर्चना करतात। मारुती हा सण हनुमान जयंती अगदी काही दिवसावर आहे, मात्र तालुक्यातील आष्टी गावातील करस्थळी मारुतीरायांच्या पुरातन मंदिराची दुरावस्था झाली आहे। मारुती जन्मानिमित्त गावातील मारुती मंदिरात आधी पाया बांधतो नंतर अखेरची घटका मोजत आहे। आधी देवळाचा पाया नंतर कलशारोहण होतं, पण इथं उलट आहे। पुरातन काळात राजांनी बांधलेला पुरातन करस्थळी मारुती मंदिर आहे। पुरातन मारुती मंदिराची भिंती खचल्या आहेत। पावसाळ्यात मंदिरात पाणी गळते, मंदिराच्या भिंतीवर झाडाझुडपांची वाढ झाली आहे। गावातील नागरिकांकडून असे सांगितले जाते की करस्थळी मारुती मंदिर आशापूर नगरीच्या राजाने त्याची स्थापना केली। या मंदिराची सध्या पडझड झाली आहे। पुरातत्व विभाग आणि स्थानिक गावकऱ्यांकडे कमालीचं दुर्लक्ष झालेलं आहे। मारुती जन्मपर्यंत या करस्थळी मारुती मंदिराकडे अधिकाऱ्यांनी आष्टी ग्रामपंचायतीने लक्ष वेधले जावं आणि मंदिराची डागडुजी व्हावी अशी मागणी आष्टीतील मारुती महाराष्ट्रासाठी देशासाठी अभिमानाची गोष्ट सांगतो मायबाप हो। मराठी साहित्यामध्ये सर्वात जास्त लेखन जर कोणी केलं असेल तर माझ्या नाथबाबांनी केले। लक्षात, सर्वात जास्त लेखन 1.5 लाख ओव्या एकट्या नाथबाबाने लिहिल्या, 1.5 लाख ओव्या। मग ते भावार्थ रामायणाच्या रूपाने असतील, चतुश्लोकी भागवताच्या रूपाने असतील, एकनाथी भागवताच्या रूपाने असतील, भारुडाच्या रूपाने असतील, आणि गवळण नावाचा प्रकार वाङ्मयातला जर कोणी आपल्या समोर आणला असेल ना तर ते माझे नाथबाबा होते मायबाप हो। आणि त्या नाथबाबाचा अभंग आहे। नाथबाबा सांगतात, चिंचेच्या पानावर देऊळ रचले आधी कळसू मग पाया रे। हे चिंचेच्या पानावर देऊळ बांधले बर का, आधी कळस नंतर पाया बांधला। अरे बापरे, पुढचं बघा, देव पूजू गेलो तव देऊळ बुडाले, खेळिया सद्गुरु राया रे। आणि देवळाचं बांधकाम केलंय, देऊळ बांधलंय, देवळात एक देव सुद्धा बसवलाय, पण देवळातल्या देवाला देवळाची पूजा करण्याच्या अगोदरच, देवळातल्या देवाची पूजा करण्याच्या अगोदरच देऊळ गेलं म्हण, बुडालं म्हण, देऊळच पडलं, देऊळ नष्ट झालं, देऊळ संपलं। खेळिया सद्गुरु राया रे। तिसऱ्या कडव्यात नाथबाबा सांगतात, पाषाणाचे सांगड मृगजळ डोही, वांझेचा पुत्र पोहला रे। पाषाण म्हणजे दगड, दगडाची सांगड म्हण, मृगजळाचा डोह झाला म्हणे, आणि वांझेचा पुत्र पोहला म्हणे। बापरे, आता वांझेला, वांजोटी स्त्रीला पुत्र होण्याचा संबंधच नाही, पण इथं तर पोहलं म्हणून सांगाले, पोहलं म्हणून सांगाले। कोण सांगाले? मी सांगालो का नाहीये? नाथबाबा सांगत आहेत। आणि तुम्हाला सांगू, एक वेळेस मला खोटं म्हणा, कोणालाही खोटं म्हणा, पण संतांच्या वाक्याला खोटं म्हणता येत नाही। कारण लटिके वचन नाही देही उदासीन, येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। संत असणारे लटक बोलत नाहीयेत। नामदेव महाराजांनी सांगितलं बाबा रे, आणि संतांच्या बोलण्याला जर लटक म्हटलं तर लटिके म्हणती त्याचे पूर्वज नरका जाती। एवढंच वाक्य लक्षात ठेवायचंय, लटिके म्हणती त्याचे पूर्वज नरका जाती। संतांच्या वाक्याला खोटं म्हणू शकत नाही मायबाप हो। वांजेचा पुत्र पोहला। चौथ्या कडव्यात नाथबाबा सांगतात, दुतोंडी हरेने पाणी असे आले, मुखाविना पाणी प्याले रे। 2 तोंडाची हरिण, आपल्याला एका तोंडाची माहिती आहे, पण 2 तोंडाची हरिण आहे म्हणे, आणि तोंड न लावताच पाणी पिली म्हणे। काय गंमत असेल। 5व्या कडव्यात नाथबाबाने कहरच केला, आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे। आंधळ्यानं बघलंय म्हणून, बहिऱ्यानं ऐकलंय, आणि पांगळ्यानं पाठलाग केलाय म्हणून। पांगळ्यानं पाठलाग केला, पांगळ पळायला लागलंय दुडू, आंधळ बघायला लागलंय, बहिर ऐकायला लागलंय। काय गंमत आहे। शेवटी नाथबाबा सांगतात, हे कळायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर काय कर रे बाबा, एका जनार्दनी एकपणे मिरवी, हरीच्या नामे
तरलो रे. हरीच्या नामामध्ये लक्ष लाव बाबा, सद्गुरूला शरण जा. तेव्हा हे देऊळ बुडण्याच्या अगोदर या देवळातल्या देवाची तुला पूजा करता येईल रे बाबा. म्हणून देव तुझो गेलो तव देऊळ बुडाले, खेडिया सद्गुरू राया रे विठ्ठल.